नमस्कार मैत्रिणींनो, तर आज भरली कारल्याची भाजी बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी। तर त्यासाठी मी अर्धा किलो कारली घेतलीत, ती स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर दोन्ही साईडचे टोकं आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मधातून कट करून घ्यायचे आहेत कारले। आणि मधातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आणि सर्व कारले मी चिरून घेतलेत। त्यानंतर एका टपामध्ये पाणी घेऊन आपल्याला सर्व कारल्यामध्ये मीठ घालून मुरू द्यायचे तर 4 ते 5 मिनिटं। त्यानंतर मसाल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतला 1 वाटी, थोडासा काळा मसाला घेतला आहे 2 चमचे, अंबारी मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे 1 चमचा, मीठ घेतला आहे 1 चमचा। त्यानंतर सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कारल्यामध्ये आपल्याला मिश्रण दाबून भरायचं आहे। मिश्रणामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला, कारण आपण कारल्यामध्ये ऑलरेडी पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि आपल्या मिश्रणामध्ये बी मीठ आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व कारली भरून घ्यायची आहे। ही कारल्याची भाजी खूपच छान बनते, बिलकुल कडू होत नाही। आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे, कारण कारले आपली जास्त असल्यामुळे। आता लसूण ठेचून घ्यायचा 1 गाठा। कढईमध्ये तेलामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे। लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा, बदामी कलर येईपर्यंत आपल्याला चांगला लसूण परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आपले कारले घालायचे आहेत। गॅस कमी करून आपल्याला सर्व कारले आपल्या तेलामध्ये सोडायचे आहेत हळूहळू। अशा पद्धतीने सर्व कारले मी ठेवून घेतलेत कढईमध्ये। त्यानंतर आपल्याला उरलेला मसाला सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे। आणि चांगलं मीठ आपल्याला परत मीठ घालायचं आहे, कारण कारल्यामध्ये जास्तच मीठ असते। मीठ कमी घातलं तर कारलं कडू होणार। मीठ आणि हळदीचं प्रमाण कारल्यामध्ये जास्त ठेवायचं। नंतर चांगल्या पद्धतीने कारले आणि मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे तेलामध्ये। कारले तेलामध्ये चांगले तळून झाले की आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं 1 वाटी। बघू शकता मी 1 वाटी पाणी घातलं आहे। आता आपल्याला 10 मिनिटं कारले चांगले शिजून घ्यायचे मंद गॅसवर। मंद किंवा मीडियम पण ठेवू शकता तुम्ही। तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या। पलीकडल्या गॅसवर कारलं ठेवलं आहे। तर परत एकदा चेक करून बघते कारलं झालं का, तर नाही आपलं कारलं शिजलं नाही। आता परत झाकण ठेवून आपल्याला कारलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे परत 10 ते 15 मिनिटं। बघू शकता कारलं किती छान शिजलं आहे। तर तयार आहे आपलं चविष्ट असं भरलं कारलं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।